नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 1 आद्य शेतकरी यातला भाग आपण पाहत होतो. नद्यांकाठची संस्कृती, शेतीची सुरुवात ही कशा पद्धतीनं झाली हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचं खोरं म्हणजे मेसोपोटेमिया हे आजचं इराक, सिरिया हे जे देश आहेत त्याप्रमाणे इराणच्या पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होतो. मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यांचं ग्रीक भाषेतील नाव आहे. मेसॉस म्हणजे मधला आणि पोटेमॉस म्हणजे नदी. दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. दोन नद्यांचं मुबलक पाणी आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरांमुळे सुपीक झालेली जमीन यामुळे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटकं निमभटकं जीवन जगणारे किंवा तिथले जे लोक होते ते तिथे स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती ह्या साधारणपणे इसवी सनापूर्वी 10,000 वर्ष इतक्या प्राचीन आहेत. तिथले शेतकरी जे आहेत किंवा शेतकरी जे होते ते त्यावेळी गहू आणि बार्ली हे धान्य पिकवत असत. त्यानंतरचा प्रदेश आहे तो म्हणजे नाईल नदीचं खोरं म्हणजे आजचं जे इजिप्त आहे त्या भागामध्ये नाईल नदीचं जे खोरं होतं ते आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेला नाईल नदीच्या प्रदेशातील हा भाग म्हणजे आजचं इजिप्त. नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रातील विद्वानही होते. त्यांनी इजिप्तमधलं प्राचीन अवशेषांच्या इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास केला आणि त्याची माहिती प्रसिद्ध केली. रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचं वाचन करता येणं शक्य झालं आणि त्यामुळं अभ्यासाला गती प्राप्त झालेली होती. तर हा जो नाईल नदीचा भाग आहे त्या नाईल नदीच्या खोऱ्यामधला हा जो प्रदेश आहे त्या भागामधलं आपण हे वर्णन बघितलेलं आहे. हा प्रदेश आपल्याला इथे बघायला मिळतो. इजिप्त, मेसोपोटेमिया, युरोप, आफ्रिका खंड, आशिया खंड वगैरे हा नकाशाचं वाचन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इसवी सन पूर्वी 6,000 वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसलेल्या होत्या आणि तिथे शेतीची सुरुवात ही याच सुमाराला झालेली होती. तिथेही गहू आणि बार्ली ही मुख्य पिकं असलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतरचा प्रदेश आहे तो म्हणजे होयांग हो नदीचं खोरं जे आजच्या चीनमध्ये आहे. चीनमधलं होयांग नदीचं हे जे खोरं आहे ते चिनी संस्कृतीचं उगमस्थान समजलं जातं. तिथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि विकसित झाली. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये इसवी सन पूर्वी 7,000च्या सुमाराला शेतीला सुरुवात झाली आणि तिथे सुद्धा गहू, राळा आणि भात ही सुरुवातीला पिकं घेतली जायची. त्यानंतरचा प्रदेश आहे तो म्हणजे सिंधू आणि सरस्वती नद्यांचं खोरं म्हणजे भारतीय उपखंडातला हा प्रदेश आहे. सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहेंजोदडो येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडामध्ये इसवी सनापूर्वी साधारणपणे 3,000च्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे सिद्ध झालेलं आहे. हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये अनेक स्थळं ही उजेडात आली, नव्यानं निदर्शनास आली. त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी साधारणपणे 8,000च्या सुमारास ह्या वसाहती स्थिर झाल्या किंवा ह्या स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या होत्या हे सिद्ध झालं होतं. त्यातल्या काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा असं अभ्यासकांचं मत आहे. या गाववसाहतींमधील शेतकरी प्रामुख्यानं
बार्लीचं आणि काही प्रमाणामध्ये म्हणजे अल्प प्रमाणात गव्हाचं पीक घेत असत. या गाव वसाहतींमधले शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होते. ते गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या यांचं पालन करत असत आणि त्या लोकांची घरं जी होती ती मातीची घरं असायची. मेहरगड या बलुचिस्तानातील पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि या संस्कृतीचे भौतिक पुरावे हे पुढे आलेले आहेत. मग आता शेतीची सुरुवात कशी झाली, कृषी उत्पादन कसं घ्यायला सुरुवात झाली, तर हा बदल जो आहे तो अत्यंत संथ गतीनं, धीम्या गतीनं होत होता. त्यासाठी काही हजार वर्षांचा कालावधी लागला. हा काळ नवाश्मयुगाच्या सुरुवातीचा कालखंड होता. तो इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 8,700 हा कालखंड मानला जातो. विविध प्रदेशातील नवाश्मयुगाचा काळ हा वेगवेगळा असू शकतो. शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळात झाली आणि या काळी बार्ली हे मुख्य पीक घेतलं जायचं. त्यासोबत गहू, जवस यांसारखी सुद्धा पिकं शेतकरी घ्यायचे. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. मध्याश्मयुगात अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाती किंवा जी काही हत्यारं आहेत ती आपल्याला इथे बघायला मिळतात की पन्हाळीदार गाभा कसा आहे, मध्याश्मयुगीन पाती म्हणजे सूक्ष्म पात्र जी होती ती, सूक्ष्मास्त्र जी होती ती कशी होती वगैरे वगैरे ही आपल्याला पूर्वीच्या काळची बघायला मिळतात. पण मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक जे होते ते समान होते. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वीचं शेवटचं हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवीन कालखंड सुरू झाला आणि त्यालाच होलोसीन कालखंड असं म्हटलं जातं. या कालखंडात हे हिमखंड वितळल्यामुळे जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढले आणि त्यामुळं याच कालखंडात अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता वाढली आणि त्याचबरोबर हिमयुगाच्या शेवटी मॅमोथसारखा विशालकाय प्राण्याच्या अनेक प्रजातीही नष्ट झाल्या होत्या. आता जलाशयामधल्या माशांच्या अनेक प्रजाती तसेच शेळी, मेंढी, हरिण यांसारखे आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु हे शिकारीसाठी उपलब्ध होते. त्यांची शिकार करण्यासाठी पुराश्मयुगीन बोजड हत्यारं ही उपयोगी नव्हती. उत्तर पुराश्मयुगातच दाबतंत्राने दगडाची लांब पाती काढायला सुरुवात झाली होती. मध्याश्मयुगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटाच्या नखां एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवायला सुरुवात झाली होती आणि या पात्यांना सूक्ष्मास्त्र असं म्हणतात. मग अशी मी वर दाखवलं, सूक्ष्म म्हणजे अत्यंत बारीक बारीक अशी शस्त्र करायला सुरुवात झाली होती. ते तंत्र विकसित झालं होतं. ही पाती जी होती ती हाडं किंवा लाकडी दांड्याला खोबण करून किंवा त्यांच्या टोकावर घट्ट बसवून मासेमारीचे गळ, भाले, बाण यांसारखी सुधारित शस्त्र बनवणं या काळात शक्य झालं होतं. निसर्गतः वाढलेली तृणधान्य आणि फळेही विपुल प्रमाणात उपलब्ध होती. त्यांच्या कापणीसाठी सूक्ष्म शस्त्रांचा उपयोग करून विळा किंवा कोयत्यासारखी अवजारेही तयार केली जाऊ लागली. बघा, तंत्रज्ञान सुधारलं, शिकारीचं आणि अन्नधान्य मिळवण्याचं तंत्र सुधारलं, अन्नाची विपुलता वाढली. त्यामुळे मध्याश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागले. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले आणि हळूहळू शेतीचं तंत्र विकसित होत गेलं. शेतीच्या बरोबरीने पशुपालनाचंही तंत्र विकसित झालं. शेतीच्या कामाचं स्वरूपच असं असतं की शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणं क्रमप्राप्त असतं. शिवाय अन्न मिळवण्यासाठीही सतत भ्रमंती करायची आवश्यकता नाही. त्यातून स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. नवाश्मयुगाचा
उदय झाला आणि या स्थित्यंतराला दीर्घ कालावधी लागला. पण असं असलं तरी शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनातील जीवनशैली जी होती तो कमालीचा बदल नवांश युगामध्ये घडून आलेला आपल्याला बघायला मिळतो. तो लक्षात घेतला तर स्थित्यंतरासाठी गार्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञाने नवांशयुगीन क्रांती असा हा शब्दप्रयोग केलेला आहे. आता आपण पुढच्या टप्प्यात बघणार आहोत भारतातील आद्य शेतकरी कसा होता. पूर्णतः नवीन धर्तीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचं नवीन तंत्रज्ञान यामुळे या काळाला नवांशयुग असं नाव मिळालेलं आहे. नवांशयुगाचे वैशिष्ट्य समजली जाणारी हत्यारे म्हणजे घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी. या पात्यांना लाकडाचा दांडा बसवून त्याची अवजारं बनवली जात असत आणि ही अवजारं ही कशासाठी वापरली जायची तर झाडं तोडण्यासाठी, लाकडं तासून त्यांना छान आकार देण्यासाठी ही हत्यारं वापरली जात असत. स्थिर गाव वसाहती वसवण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणं आवश्यक होतं. शेतीसाठी जमीन आवश्यक होती आणि त्यासाठी ही नवीन धर्तीची जी अवजारं तयार केलेली होती ती उपयोगी ठरत होती. भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजे नवांशयुगीन वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहेरगड या स्थळाचं विशेष महत्त्व आहे. बार्ली आणि गव्हाचं पीक हे तिथले लोक घेत होते. याच सुमाराला गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात आलेली एक नवांशयुगीन गाव वसाहत होती आणि तिचे अवशेष जिथे सापडले त्या स्थळाचं नाव आहे लहुरा देवा. आणि हे स्थळ कुठे आहे? उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर या जिल्ह्यात हे स्थळ आहे. आणि इथला शेतकरी हा त्यावेळेला भातशेती करत होता. महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 4,000 या कालखंडामध्ये गुहांमध्ये शैलाश्रयांच्या आश्रयाने राहत होता. म्हणजे दगडांच्या आश्रयाला राहत होता, भुयारांमध्ये राहत होता, सूक्ष्मास्त्र बनवत होता. परंतु महाराष्ट्रात पूर्णतः नवांशयुगीन स्वरूपाची स्थळं ही मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाववसाहती ह्या ताम्रपाषाणयुगीन होत्या. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन ताम्रपाषाण म्हणजे तांब्याचं युग जे असं म्हणतो की पाषाण म्हणजे दगड. तर शेतकऱ्यांच्या गाववसाहतींचं हे अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यानंतर स्थिर गाव वसाहती हळूहळू वाढत गेल्या, संघटन वाढत गेलं आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे गरजेचं वाटू लागलं. विविध गणिती, संख्याशास्त्रीय प्रतिकृतींच्या आधारे अशा प्राचीन गाववसाहतींच्या लोकसंख्येचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न हे संशोधकांनी केलेले आपल्याला बघायला मिळतात. त्या आधारे असं दिसतं की मध्याश्मयुगीन भटक्या निमभटक्या लोकांचं स्थिर जीवनाकडे स्थित्यंतर होत असताना सुरुवातीला एका जनसमूहामध्ये किमान 25 ते 40 लोक असणं आवश्यक होतं. नित्यनेमानं लागवड करायला लागण्यासाठी तीच संख्या साधारणपणे 50पर्यंत वाढवणं आवश्यक होतं. एखाद्या गाववसाहतीचं कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेलं जीवन अवलंबण्यासाठी त्या गाववसाहतींची लोकसंख्या ही हळूहळू वाढत गेली आणि ती 100पर्यंत असायला हवी असं म्हटलं गेलं. नवांशयुगीन स्थिर गाव वसाहतीचं स्वरूप हे छोट्या वस्तीसारखं होतं. आज आपण बघतो छोट्या छोट्या वाड्या वगैरे असतात, वस्त्या असतात. तर हे नवांशयुगीन स्थिर गाव वसाहतीचं स्वरूप जे आहे ते छोट्या वस्तीसारखं होतं. मग त्याच्यामध्ये कायमस्वरूपी घरं, बहुधा गोल झोपड्या वगैरे अशा पूर्वीच्या काळी बांधल्या जायच्या, हे त्याचं वैशिष्ट्य होतं. त्याचबरोबर राहत्या घरांशिवाय वस्तीच्या मध्यवर्ती असलेल्या काही सामायिक जागा या धान्य आणि इतर वस्तूंच्या साठवणीसाठी म्हणून वापरल्या जायच्या. या आधारे गाववसाहतीच्या अन्नोत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहारांचे नियंत्रण करणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा आणि अधिकारांची साखळी प्रस्थापित झाली असावी असं सुद्धा अभ्यासांती जाणवतं. परंतु याच वेळेला वैयक्तिक घर आणि कुटुंबाच्या सीमा
जमिनीवरील मालकी हक्क, प्रत्येक घराचे स्वतःपुरते अन्नोत्पादन आणि त्या अनुषंगाने नातेसंबंधांची गुंफण, या सगळ्या गोष्टी पुढे अस्तित्वात आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक घरातल्या उत्पादनविषयक खास कौशल्यांचे कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे आणि त्या गोष्टीची सुरुवात ही नवाश्म युगामध्ये झालेली असावी असं मानलं जातं. बघा, आपण जे काही मिळवतो, आपली जमीन मालकीची असेल, त्याच्या मालकीचा हक्क असेल किंवा आपल्या घराच्या कुटुंबाच्या सीमा असतील आणि प्रत्येक घरामध्ये जे काही उत्पादन घेतलं जातं, मग त्याचं काय कौशल्य आहे, हा वारसा जो आपण पुढच्या पिढीला देत असतो आणि त्याची जाणीव ही नवाश्म युगामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय तर अधिकारांच्या उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची आणि वारसा कल्पनेची सुरुवात जी आहे, मग नातेसंबंध असतील किंवा कुटुंबातले लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध असतील, ह्या सगळ्या विषयांची जाणीव ही या नवाश्म युगामध्ये झाली असं आपल्याला म्हणता येईल. जपानमधील जामोन संस्कृतीमधली मातीची भांडी बनवण्यास मध्ययुगामध्ये सुरुवात झाली होती आणि हा अपवाद वगळला तर नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवायला सुरुवात झाली असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. तर अशा प्रकारे घासून गुळगुळीत केलेल्या दगडी हत्यारांप्रमाणेच मातीची भांडी घडवणं हे नवाश्म युगाचं एक लक्षण असलेलं आपल्याला दिसून येतं. तर ही मातीची भांडी अन्न शिजवण्यासाठी, वाढण्यासाठी आणि अन्नधान्य साठवण करण्यासाठी म्हणून वापरली जायची. सुरुवातीला मातीची भांडी ही हाताने घडवलेली होती, परंतु हळूहळू ही भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. ही भांडी एकरंगी, पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेला अशी असायची. त्यावर कोरून किंवा ठसे उमटवून किंवा चिखलाच्या पट्ट्या चिकटवून नक्षी तयार केली जायची. हळूहळू भांड्यांवर रंगीत नक्षी काढायला सुरुवात झाली. अशा प्रकारे नवाश्म युगाच्या मध्यावर मातीची भांडी बनवणं ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा कशी प्रगती होत गेली. सुरुवातीच्या काळात नुसती घासून गुळगुळीत केलेली, मग नक्षीकाम, तर अशा प्रगतीचे जे टप्पे आहेत ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येतात. तर ही भांडी बनवण्यासाठी कोणत्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे, तर मातीची भांडी बनवताना चिकण मातीचा स्रोत माहिती असणं आवश्यक आहे. माती चांगली पाहिजे. माती जर चांगली नसेल तर भांडं नीट घडणार नाही. मग ती वाहून आणण्यासाठी दसबीस पाहिजे. ती माती कुठून आणायची आहे, ती कशी आणायची आहे, त्याची सोय बघितली पाहिजे. माती उत्तम प्रकारे ती मळून तयार केली पाहिजे. भांड्याला हवा असलेला आकार कसा द्यायचा, भांडं नक्षीकाम करून सुशोभित कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य तापमानाला ते भाजणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. तर ह्या ज्या कला आहेत, ह्या प्राथमिक जी काही माहिती आवश्यक आहे ती भांडी बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचं ज्ञान असलेल्या कुशल कारागिरांचा वर्ग नवाश्म युगामध्ये तयार झाला. कौशल्याधिष्ठित काम आहे हे, त्यामुळं कुशल कारागिरांचा वर्ग हा नवाश्म युगामध्ये तयार झाला. मातीच्या भांड्यांच्या घडणीच्या आधारे ती ज्या स्थळाच्या उत्खननामध्ये सापडली त्या स्थळाचा सांस्कृतिक इतिहास, भौतिक स्तरावरील संपन्नता, इतर संस्कृतीशी असलेला संपर्क, अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला यातून जाणून घेता येते. नवाश्म युगामध्ये मातीच्या प्रमाणेच इतर काही कौशल्यावर आधारित हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग उदयाला आले होते. विविध प्रकारचे मणी बनवायचं तंत्र नवाश्मयुगीन कारागिरांनी सुरुवातीपासूनच अवगत केलेलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या गारगोटीच्या खड्यांचे तसेच शंखाचे मणी बनवले जायचे. नवाश्मयुगीन स्थळांमध्ये हे जे मणी बनवलेले असायचे ते वाया गेलेले जे दगडांचे तुकडे असायचे किंवा सदोष असल्यामुळे, दगड ते सदोष असल्यामुळे टाकून दिले जायचे, ते अर्धवट मणी आणि मणिकाराने वापरलेली हत्यारे आपल्याला त्या उत्खननामध्ये बघायला मिळतात. मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा टप्पे आहेत. कोणकोणते, तर मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख याचे स्रोत माहिती असायला पाहिजे. प्रत्येक दगडापासून मणी बनवता येत नाही.
तर तो दगड जो आहे त्याचा तो कच्चा माल मिळवायचा, तो कसा मिळवायचा, तो कामाच्या जागेपर्यंत कसा वाहून आणायचा, ओबडधोबड दगडांपासून किंवा शंखाच्या गाभ्यापासून गुळगुळीत नियमित आकाराचे मणी कसे घडवायचे, हे सर्व ज्ञान जे आहे ते कारागिराला असणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात काय तर शेती आणि शेतीला पूरक वस्तू, मातीची भांडी, मणी यासारख्या सर्वच उत्पादन क्षेत्रातील कामांच्या साखळीत अनेक प्रक्रिया ज्या आहेत, अनेक प्रकारची स्वरूपाची जी कामं आहेत, त्या कामाचे विविध प्रकारचे जे टप्पे आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. त्या कामाची विभागणी कशी करायची, विविध प्रकारची कौशल्य कशी अवगत करायची, हे अतिशय गरजेचं आहे. त्यातून समाजामध्ये विशेष कौशल्यांवर आधारित असे कारागिरांचे वर्ग निर्माण होतात. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे सगळं करण्यासाठी म्हणजे तयार केलेला माल विकला गेला पाहिजे, त्यासाठी व्यापारी दृष्टिकोन आणि दळणवळण. तो जो माल आपण तयार केलेला आहे तो दळणवळणाच्या साधनातून, रस्त्यांच्या गाड्यांच्या माध्यमातून तो बाजारपेठांपर्यंत कसा पोहोचवायचा. तर मध्ययुग जे आहे किंवा मध्याश्म युग जे आहे त्याच्यामध्ये भटके आणि निमभटके जनसमूह हे एकमेकांमध्ये वस्तुविनिमय करत असत. चाकाचा शोध लागलेला नव्हता, म्हणजेच दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती. नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा उपयोग हा सामान ने-आण करण्यासाठी केला जायचा. नवाश्मयुगीन कुऱ्हाडी, टाचण्या किंवा छिन्नी आपण म्हणतो ना, त्यासारख्या हत्यारांच्या आधाराने माणसाला झाडं तोडण्याचं तंत्र आणि लाकूड काम या गोष्टी करता येऊ लागल्या होत्या. सुरुवातीची चाकं ही लाकडाच्या अखंड ओंडक्यांपासून बनवलेली असायची, कारण ओंडक्यांवर छेद घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती असे तुकडे तयार व्हायचे आणि किंवा अलग व्हायचे, त्यांना सहजपणे गती देता येते. चाकाचा वापर सुरू झाला आणि नवाश्मयुगीन मानवाने आत्तापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये फार मोठी क्रांती घडून आली. नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी ही चाकावरती घडवायला सुरुवात झाली होती आणि चाकावर भांडी घडवण्याच्या तंत्रामुळे त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येणं शक्य झालं होतं. आवश्यक त्या कच्च्या मालाचे स्रोत हे स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतील तर तो कच्चा माल जिथून कुठे मिळेल तिथून तो दूरवरून आणणं आणि स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या वस्तूंना इतरत्र मागणी असेल तिथे पाठवणं, म्हणजे त्या बाजारपेठेपर्यंत ती पाठवणं, अशा अनेक गोष्टी अधिक सोप्या रीतीनं आणि वेगानं करणं या चाकांमुळं शक्य झालं होतं. आणि त्यातून व्यापार आणि दळणवळण ह्या गोष्टी विकसित झालेल्या होत्या. आता आपण बघितलं की व्यापार आणि दळणवळणाच्या सुविधा या नवाश्म युगामध्ये सुरू झालेल्या होत्या. मग पुढची पायरी काय आहे? शहरीकरण येतं, नागरीकरण येतं, व्यापार वाढतो, दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध जसजशा होतात तसतसं माणूस हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला लागतो आणि नागरीकरणाची सुरुवात ही त्यातूनच निर्माण होते. स्थिर गाव वसाहतींमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर नवाश्मयुगीन समाजामध्ये वैयक्तिक घरे आणि शेतजमीन याच्याबद्दल मालकी हक्काची भावना निर्माण झालेली होती आणि हे आपण बघितलंच. त्याचबरोबरीनं सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण माहिती आधीच्या टप्प्यामध्ये घेतली होती की सगळ्या गोष्टींचं संघटन केलं पाहिजे, नीट व्यवस्थापन केलं पाहिजे. गाव वसाहतीचा विस्तार होत गेला आणि त्याचबरोबरीनं सामायिक जमिनी आणि गावाच्या सीमा या गोष्टींबद्दल जागृती निर्माण होऊन भोवतालचा परिसरावर हक्काची भावना, माणसाला माहिती आहे आपल्याला ही जमीन पाहिजे, ती जमीन पाहिजे, आपला मालकी हक्क त्याच्यावरती पाहिजे, ही भावना समाजामध्ये बळावत गेली आणि त्यातूनच त्या परिसरातील सामायिक साधनसंपत्ती, पाण्याचे स्रोत यावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांचे, व्यापाराचे आणि समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधिनिषेधांचे संकेत म्हणजे नियमावली, थोडक्यात काय सामाजिक भान कसं ठेवायचं, विधिनिषेध काय असले पाहिजेत, म्हणजे कायदे थोडक्यात आपण त्याला म्हणूया, किंवा नियमावली आणि त्यासंबंधीचे नियम तयार होत गेले.
धार्मिक आचरणासंबंधी आणि त्यांचं सूक्ष्म तपशील यांना महत्त्व येत गेलं. व्यापार आणि धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून पुढे लिपी विकसित होत गेल्या. शासन व्यवस्था निर्माण झाली. बघा, शोध कशा प्रकारे लागत गेले, चाकाची गती मिळाली, वेगवेगळ्या प्रकारे शस्त्रास्त्रांचा शोध लागत गेला, अनेक प्रकारच्या म्हणजे मध्ये क्रांती घडत आली, व्यापारामध्ये क्रांती घडत आली आणि ह्या सगळ्या गरजेतून ह्या सगळ्या गोष्टीच्या नोंदी ठेवाव्यात या हेतूने लिपीचा शोध लागत गेला. आणि त्यानंतर एक सुसूत्रता यावी या सगळ्या व्यवहारामध्ये म्हणून शासन व्यवस्था निर्माण झाली. ही व्यवस्था राबवण्यासाठी जी केंद्र विकसित झाली तिथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि हे सगळं करण्यासाठी अधिकारी वर्गांची गरज भासू लागली आणि त्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्याही वाढत गेली आणि गाव वसाहतींचं परीघ विस्तारून पुढे नगरे विकसित झाली. अशा रीतीने नवश्मयुगील नागरीकरणाची सुरुवात झाली. आत्तापर्यंत आपण आद्य शेतकरी या भागामध्ये शेतीचा विकास कसा होत गेला, चाकाचा शोध कसा लागला, विविध प्रकारची धान्य कशा प्रकारे घेतली जात होती, ह्या सगळ्यांची माहिती घेतली. पण पुढच्या भागामध्ये मात्र पुढच्या पाठामध्ये मात्र आपल्याला भारतातील आद्य नगरांची माहिती घ्यायची आहे. हा पाठ इथेच आपला संपला.